बुलढाणा शहरामध्ये मध्यभागी असलेला सरकारी तलाव संपूर्ण विकासाची वाट पाहतोय। शासनाने या परिसराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला, काम सुरू झालं। मात्र बरेच दिवसांपासून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकास काम अर्धवट आहे। या संदर्भातला हा खास रिपोर्ट पाहूया। बुलढाणा इथले जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोरील सरकारी तलावाच्या संपूर्ण विकासासाठी सरकारनं आतापर्यंत करोडोंचा खर्च केलाय। या परिसरातील अधिकारी, व्यापारी, डॉक्टर आणि इतर अबालवृद्ध मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकसाठी येतात, पण ट्रेकचं काम अपूर्ण आहे। ट्रेकवर असलेले दगड यामुळे अनेक वृद्ध पडले, त्यांना दुखापतही झाली आहे। शिवाय सरकारी तलावाच्या पाण्यावर जलपर्णीनं कब्जा केलाय। परिसर सौंदर्यीकरणासाठी ट्रेकच्या आजूबाजूला लावलेली रोपं पाण्याअभावी वाळून गेली आहेत। ट्रॅकचं काम अपूर्ण आहे। सतत 4 वर्षापासून काम चालू असून सुद्धा ट्रॅक सदर कॉन्ट्रॅक्टरनं कंप्लीट केलेला नाही। बऱ्याच ठिकाणी विटा पडलेल्या आहेत, गिट्टी पडलेली आहे, फिरणाऱ्यांना खूप त्रास होत आहे। थंडीच्या दिवसामध्ये 2-3 वयोवृद्ध म्हातारे पडले आणि 2 ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहेत। सदर ट्रॅकची व्यवस्था शासनाने किंवा नगरपालिकेने केली तर हे बरं होईल आणि फिरणाऱ्या लोकांचा त्रास कमी होईल। याचं काम बरेच दिवसापासून अपूर्ण आहे, त्यामुळे जे फिरणारी मंडळी रोज सकाळी येतात त्यांना याचा खूप त्रास होत आहे। त्यामुळे या ज्या परिसरातलं काम राहिलेलं आहे वॉकिंग ट्रॅक वगैरे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं। आतापर्यंत झालेला खर्च पाण्यात गेलाय, पुढील सगळं काम थंड बस्त्यात पडलंय। कंत्राटदारानं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय, तर नगरपालिका आणि बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र याबाबत मौन बाळगून आहेत। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।